प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ झाली आहे। महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकरवर गुन्हा दाखल झालाय। पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहमती नसताना एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी खेवलकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अतिशय अक्षम्य असे हे सगळे गुन्हे आहेत। यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता, तिला कोणती माहिती न देता, तिची ज्या पद्धतीने अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ही व्हिडिओ सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं, जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल, कुटुंबाला असेल, यांना धोका निर्माण करणारा आहे। त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे यापुढे देखील दाखल होतील, कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहेच आहे। पण हे रॅकेट जर उघडकीस आलं तर कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट असू शकतं।